नमस्कार शेतकरी मित्रांनो, दौलत सूर्यवंशी ॲग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण शेवगा शेती ही आदर्श एक पीक आहे याबद्दल माहिती बघू। साधारणतः या शेवगाविषयी जो मार्केटला रेट आहे, रेट हे शेतकऱ्याला शाश्वत असं पीक आहे। तर हे आज आपण कशी लागवड करावी आणि कोणत्या महिन्यामध्ये हे लागवड करावी या व्हिडिओच्या माध्यमामधून बघू। तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शेतकरी मित्रांनो, आदर्श पीक म्हणून शेवगा या पिकाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओळख आहे आणि हे शाश्वत पीक आहे, शेतकऱ्याला पैसे कमवून देणारं पीक आहे। साधारणतः आपण याची लागवड करीत असताना यासाठी जो जमिनीचा जी पद्धत आहे ती, ज्या जमीन कोणत्याही प्रकारची असो, मुरमाड असो किंवा काळीची असो, परंतु पाणी निचरा होणारी काळीची जर जमीन असेल तर अशी जमीन याच्यासाठी अवेलेबल असते। आणि मुरमाड जमिनीमध्ये तर काही विषय नाही, त्याच्यामध्ये तर येऊ शकते ते। अशा प्रकारे आपण ह्या जमिनीची निवड करावी। शेतकरी मित्रांनो, दुसरा प्रश्न राहिला, याची लागवड करीत असताना आपल्याला 12 बाय 6 याची लागवड करता येते। दोन्ही झाडातलं जे अंतर 6 फूट आहे आणि दोन्ही वळीतलं जे 12 फूट आहे अंतर, अशा प्रकारे याची लागवड करता येते। किंवा दोन्ही झाडातलं अंतर 8 फूट ठेवता येते आणि दोन्ही वळीतलं जे अंतर आहे 12 फूट, अशा पद्धतीने आपण याची लागवड करू शकतो। फेब्रुवारी महिन्यात, जानेवारी महिन्यामध्ये याची लागवड चांगल्या प्रकारे होते। आणि हे जे याचं जे येणारं जे 1-1.5 वर्षाला जे पीक आहे, या पिकाच्या माध्यमामधून आपल्याला भरपूर असं उत्पन्न घेता येते। सध्या जरी मार्केटचा 100 रुपये ते 150 रुपये जरी किलोनं विकलं तरी हे शाश्वत पीक आहे, शेतकऱ्याला हे परवडणारं। आणि आता जो मधल्या पिरियडमध्ये आहे, आता या ठिकाणी या शेतकऱ्यानं काय केलेलं आहे तुम्ही बघू शकता। आता हे जे प्लॉट आहे हा ओडिशी नावाचा व्हरायटी आहे। आता यामध्ये यानं आंतरपीक म्हणून आपण ही तूर घेतलेली आहे। या आंतरपीक तुरीमध्ये साधारणतः याची जी फ्लोरिंग आहे, या तुरीच्या फ्लोरिंगमुळं काय होतं आहे की भरपूर मधमाशा या ठिकाणी येतात। त्यामुळं हे याची जे शेंगाची जी क्वालिटी आहे, हे परागीकरण होण्याचे जे क्वालिटी आहे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते। त्यासाठी आपल्याला ह्या जे दिसतात शेंगा, ह्या हे केवळ या ठिकाणी तूर हे आंतरपीक लावल्यामुळं या तुरीच्या फुलाच्या माध्यमामधून याच्यावर जे येणारे मधमाशी आहेत ह्या खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि याचं परागीकरण होऊन शनी यामध्ये जास्तीत जास्त शेंगा लागतात आणि माल जास्त लागल्यामुळं आपल्याला उत्पन्न हे भरपूर प्रमाणामध्ये मिळतं आहे। तर आपण बघू, हे या ठिकाणी जो आंतरपीक आहे, या ठिकाणी हे तूर हे पीक घेतलेलं आहे। आता ह्या तुरीच्या माध्यमामधून हा डबल शेतकऱ्याचा फायदा होतो। हे दिसतंय या फ्लोरिंगमुळं जास्तीत जास्त मधमाशा ॲक्टिव्ह होऊन शनी आपल्या शेवगाच्या फ्लोअरवर येतात आणि याचं जास्तीत जास्त परागीकरण होऊन आपल्याला याच्या शेंगा जे लागणारा जो माल आहे, यामध्ये अशा क्वालिटीच्या उत्तम दर्जेदार ह्या शेंगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। आणि मॅक्झिमम यामधून आपल्याला उत्पन्न चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला घेता येते। आता यामध्ये जे येणारं आहे जे मेंटेनन्स आहे, यामध्ये फवारण्या कमी लागतात आणि दुसरं जो याला पाणीसुद्धा कमी लागतं आहे। म्हणून आपल्याला हे शेतकऱ्यासाठी एक शाश्वत पीक आहे, कमी पाण्यावर येणारं। आणि याला जे फ्लोरिंगमध्ये असताना याला फवारण्या कमी लागतात, त्यासाठी हे कमी दर्जेदार फवारण्या असतात आणि अशा प्रकारे आपण ही लागवड करू शकतो। या लागवडीच्या शेवग्याचे हे आदर्श पीक आहे, या माध्यमामधून आपल्याला उत्पन्न हे भरपूर घेता येते। शेतकरी मित्रांनो, माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। धन्यवाद।